श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मे 2026साठी वृषभ राशीचे राशी भविष्य. मे 2026मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. मे 2026 या मासिक राशी भविष्यानुसार या महिन्यात सूर्य तुमच्या 12व्या आणि पहिल्या घरातून भ्रमण करेल. या दोन्ही स्थिती सूर्यासाठी अनुकूल मानल्या जात नाहीत. महिन्याच्या पहिल्या 15 उच्च स्थानी असलेल्या सूर्य काही बाबतीत चांगले परिणाम देऊ शकतो, परंतु बहुतेक वेळा तो कमजोर स्थितीत राहील. त्यामुळे या महिन्यात आपण सूर्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नये. मंगळ या महिन्यात तुमच्या लाभ आणि 12व्या घरातून भ्रमण करेल, ज्यामुळे तुम्हाला थोडे चांगले परिणाम मिळू शकतात. मंगळ 11 मेपर्यंत तुमच्या लाभ घरात राहील. शनीच्या सहवासामुळे हे चांगले मानले जात नसले तरी लाभ घरातील त्यांच्या स्थितीमुळे तो चांगला लाभ देऊ शकतो. 1 मे नंतर मंगळ तुमच्या 12व्या घरात प्रवेश करेल आणि 12व्या घरातील मंगळ अनेक बाबतीत कमजोर परिणाम देतो असे म्हटले जाते. तसेच स्वतःच्या राशीत असल्यामुळे तो कधीकधी सकारात्मक परिणाम देऊ शकतो. त्यामुळे आपण मंगळाकडून सरासरीपेक्षा चांगल्या परिणामाची अपेक्षा करू शकतो. बुध ग्रहाचे गोचर या महिन्यात सुरुवातीपासून 15 मेपर्यंत तुमच्या 12व्या घरात असल्यामुळे ते बहुतेक महिनाभर कमजोर राहील. त्यामुळे बुध कमजोर स्थितीत असेल. दरम्यान 15 मे ते 29 मेपर्यंत बुध तुमच्या पहिल्या घरात राहील, त्यामुळे तो सामान्य स्थितीत असेल. तसेच 29 मे नंतर बुध काही दिवसांसाठी तुमच्या दुसऱ्या घरात असेल. ही एक अनुकूल स्थिती मानली जाते आणि त्यामुळे तो तुम्हाला महिन्याच्या बहुतेक भागासाठी अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही. गुरुचे गोचर जवळजवळ संपूर्ण महिनाभर तुमच्या दुसऱ्या घरात आणि स्वतःच्या नक्षत्रात राहील, त्यामुळे गुरुपासून चांगल्या परिणामाची अपेक्षा केली जाऊ शकते. शुक्र 14 मेपर्यंत तुमच्या पहिल्या घरात आणि त्यानंतर दुसऱ्या घरात भ्रमण करेल. या दोन्ही स्थिती शुभ मानल्या जातात, त्यामुळे या महिन्यात तुम्ही शुक्राकडून चांगल्या फळाची अपेक्षा करू शकता. शनी तुमच्या लाभ घरात भ्रमण करेल, जे शुभ मानले जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर शनी 17 मेपर्यंत स्वराशीत राहील, तर 17 मे नंतर तो बुधाच्या राशीत प्रवेश करेल. त्यामुळे 17 मे पूर्वी शनी तुलनेने चांगले फळ देऊ शकतो. राहू कुंभ राशीत स्वराशीत भ्रमण करेल आणि त्यामुळे तो सरासरी फळ देईल. केतू तुमच्या 4थ्या घरात स्वराशीत भ्रमण करेल, ज्यामुळे नकारात्मक फळ मिळू शकते. अशा प्रकारे सर्व ग्रहांच्या स्थितीनुसार मे महिना बहुतांशी अनुकूल असेल. गोष्टी बऱ्यापैकी सुधारतील. कार्यक्षेत्र, तुमच्या करिअरच्या बाबतीत तुमच्या कर्मस्थानाचा स्वामी शनी भावस्थानात आणि स्वतःच्या नक्षत्रात विराजमान असेल. या दोन्ही स्थिती अनुकूल मानल्या जातात. 11 मेपर्यंत शनी आणि मंगळाची युती आणि 10व्या घरात राहूची उपस्थिती काही आव्हाने निर्माण करू शकते. तरीही परिणाम तुमच्या बाजूने असतील. तुम्हाला प्रत्येक कामाकडे अत्यंत शांततेने पाहण्याची आणि अनावश्यक वाद टाळण्याची गरज आहे, तरच तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचे सर्व लक्ष तुमच्या ध्येयावर केंद्रित करण्याची गरज आहे. 7व्या घराचा स्वामी मंगळ तुमच्या सरासरीपेक्षा चांगले परिणाम देऊ शकतो. व्यवसायाच्या संबंधित बाबीसाठी ही एक चांगली स्थिती मानली जाते. तसेच व्यवसायात सर्व काही पूर्णपणे अनुकूल असेल की नाही याबद्दल काही शंका आहे, कारण व्यवसायासाठी जबाबदार असलेला ग्रह बुध या महिन्यात फार चांगल्या स्थितीत नसेल. मे महिन्याचे 2026चे मासिक राशी भविष्य सूचित करते की मे महिना व्यवसायात सरासरीपेक्षा चांगले परिणाम आणू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी 6व्या घराचा स्वामी असलेले शुक्राची स्थिती सर्वसाधारणपणे खूप अनुकूल दिसत असून सकारात्मक परिणाम देण्याचे आश्वासन देतो. गुरुची स्थिती सुद्धा तुमच्या नोकरीत उपयुक्त ठरेल, त्यामुळे मे महिना तुमच्या नोकरीसाठी चांगला असेल. तर कामाच्या आघाडीवर परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना व्यवसायापेक्षा अधिक सोपा जाईल. आर्थिक परिस्थिती, मे 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार लाभ घराचा स्वामी असलेले गुरुची स्थिती या महिन्यात तुम्हाला आर्थिक बाबतीत मदत करेल. मंगळ 11 मेपर्यंत तुमच्या लाभ घरात राहील, तर शनी संपूर्ण महिनाभर लाभ घरातच राहील. ही ग्रहस्थिती तुम्हाला नफा मिळवण्यासाठी मदत करेल. म्हणजेच हा महिना सर्वसाधारणपणे तुमच्या मेहनतीनुसार नफा मिळवून देण्यास तयार आहे. बचतीच्या बद्दल बोलायचे झाल्यास धनघराचा स्वामी असलेला बुधाची स्थिती या महिन्यात फारशी चांगली मानता येणार नाही, कारण तो महिन्याच्या बहुतेक काळात कमजोर अवस्थेत राहील. विशेषतः 15 मेपर्यंत बुध खर्चाच्या घरात राहील, ज्यामुळे साठवलेले भांडवल खर्च होण्याची शक्यता आहे. तसेच 15 मे नंतर बुधाची स्थिती सुधारेल, ज्यामुळे तुम्हाला भरीव बचत करता येईल. शिवाय तुम्ही अनावश्यक खर्चावर लक्षणीयरित्या नियंत्रण ठेवू शकाल. 29 मे नंतर ही बुध तुम्हाला बचत करण्यास मदत करेल. तसेच हे मे महिन्यातील फक्त 3 दिवसच घडेल. अशा प्रकारे मे महिना बचतीसाठी सरासरी उत्पन्नाच्या दृष्टीने खूप चांगला असेल, कारण संपत्तीसाठी जबाबदार असलेला ग्रह तुमच्या लाभ घराचा स्वामी गुरु धनघरात विराजमान असेल. परिणामी या महिन्यात गुरुचा आशीर्वाद तुमच्या सोबत राहील, ज्यामुळे तुमच्या आर्थिक जीवनाला मदत होईल. आरोग्याच्या बाबतीत तुमच्या लग्न राशीचा स्वामी असलेला शुक्राची स्थिती
या महिन्यात साधारणपणे खूप चांगली राहील, ज्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने शुभ फळे मिळतील. यावर्षी शनीची तिसरी दृष्टी बहुतेक करून तुम्हाला तुमच्या पहिल्या घरात असेल आणि त्यामुळे किरकोळ समस्या कायम राहतील. तरीही हा महिना आरोग्यासाठी खूप चांगला असेल, परंतु ज्यांना आधीपासूनच छाती किंवा हृदयाशी संबंधित समस्या आहेत त्यांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. 11 मे नंतर काळजीपूर्वक वाहन चालवा आणि जड वस्तू उचलणे टाळा. मे 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार 6व्या घराचा स्वामी असलेल्या शुक्राची स्थिती अनुकूल राहील. ही एक सकारात्मक बाब आहे. आरोग्यासाठी जबाबदार असलेला सूर्य ग्रह या महिन्यात थोडासा कमजोर असू शकतो, त्यामुळे सूर्याकडून शुभ परिणामाची अपेक्षा करू नये. मे महिना आरोग्याच्या दृष्टीने सामान्य राहील, परंतु जर तुम्हाला आधीपासूनच काही आरोग्य समस्या असतील तर तुम्ही सावधगिरी बाळगावी आणि वेळेवर औषध घ्यावे. प्रेम आणि लग्न, प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत तुमच्या 5व्या घराचा स्वामी असलेले बुध या महिन्यात अनुकूल स्थितीत नसेल. महिन्याच्या सुरुवातीपासून 15 मे पर्यंत बुध 12व्या घरात असेल, ज्यामुळे भेटीगाठीच्या संधी कमी होऊ शकतात आणि तुम्हाला एकमेकापासून दूर राहावे लागू शकते. तसे दूरच्या नात्यात असलेल्यांना या बाबतीत फारशी अडचण येणार नाही, तर जवळ राहणाऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात. मात्र प्रेमसंबंधासाठी जबाबदार असलेला शुक्राचा गोचर या महिन्यात अनुकूल असेल, त्यामुळे शुक्र बुधाची नकारात्मकता शांत करण्यास मदत करेल, ज्यामुळे सामान्य प्रेमसंबंध टिकवून ठेवण्यास मदत होईल. थोडक्यात सांगायचे झाल्यास प्रेमसंबंधामध्ये काही अडचणी कायम राहू शकतात, परंतु शुक्राचा अनुकूल प्रभाव समजूतदार लोकांना या समस्या टाळण्यास मदत करेल. शिवाय जे आदरपूर्ण संबंध टिकवून ठेवतात त्यांना समाधानकारक परिणाम दिसू शकतात. साखरपुडा किंवा लग्नाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यासाठी हा महिना साधारण असेल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास मे 2026 मासिक राशी भविष्य वैवाहिक जीवनासाठी एक संमिश्र महिना दर्शवते. सप्तम स्थानाचा स्वामी मंगळ महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात विशेषतः 11 मे पर्यंत असेल. तसेच शनीसोबतच्या त्यांच्या युतीमुळे अधूनमधून तणाव निर्माण होऊ शकतो. 11 मे नंतर मंगळ 12व्या स्थानात असेल, जी स्थिती देखील शुभ मानली जात नाही. तसेच गुरुच्या सकारात्मक प्रभावामुळे मे महिन्यात तुमचे वैवाहिक जीवन समस्या राहील. कौटुंबिक जीवन, कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तुमच्या दुसऱ्या घराचा स्वामी असलेल्या बुधाची स्थिती मे महिन्यात फारशी अनुकूल राहणार नाही. तसेच दुसऱ्या घरात असलेला गुरु शुभ फळे देण्यास शक्यता कमी आहे. दुसऱ्या घरात असलेला गुरु शुभ फळे देण्याची शक्यता आहे. बुध आणि गुरु दोघेही बलवान स्थितीत असतील, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात मदत होईल. त्यामुळे जर तुम्ही अनावश्यक संभाषणे टाळली आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद घालणे टाळले तर तुमच्या कुटुंबात शांतता नांदेल. विशेषतः 14 मे नंतर बुध आणि गुरु दोघेही दुसऱ्या घरात प्रवेश करत असल्यामुळे घरात काही सकारात्मक घटना घडू शकतात, ज्यामुळे कौटुंबिक संबंध अधिक दृढ होण्यास शक्यता आहे. चौथे घर कौटुंबिक बाबीसाठी विशेष अनुकूल राहणार नाही. चौथ्या घराचा स्वामी असलेला सूर्य देखील या महिन्यात बलवान स्थितीत राहणार नाही आणि चौथ्या घरातील केतू देखील कमजोर फळे देऊ शकतो. त्यामुळे कौटुंबिक बाबी संबंधी काही चिंता किंवा समस्या कायम राहू शकतात. घरातील वातावरणामुळे अधूनमधून तणाव निर्माण होऊ शकतो, जो शांततेने सोडवणे आवश्यक असेल. मे महिन्याच्या 2026च्या राशी भविष्यानुसार हा महिना कौटुंबिक बाबीसाठी खूप अनुकूल असेल, तर मे महिना कौटुंबिक जीवनासाठी काहीसा कमजोर असेल. उपाय आहेत: सूर्योदयापूर्वी उठा, स्नान करा, ध्यान करा आणि सूर्यदेवाला जल अर्पण करा. मंदिराला नियमित भेट द्या. भगवान शिवाला मधाचा अभिषेक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.